एकादशी आणि दुप्पट खाशी म्हणतात ना, तशातली गत होते. असं ठरवलं ना की उपवास धरायचा आहे, तर त्या दिवशी एवढी भूक लागते की नाही विचारू नका. आज मी ना उपवास पकडलाय एकादशीचा. तर तुमचा पण आहे का उपवास, आणि तुम्ही उपवासाला कोणते पदार्थ खाताय मला सांगा जरा. कारण की ना मी गेल्या वेळेची एकादशी पकडली नव्हती, धरला नव्हता उपवास, म्हणून म्हटलं ह्या वेळेला ठीक आहे एकादशीचा उपवास पकडू. पण सकाळपासून ना काय खाऊ आणि काय नको असं व्हायला लागले, आणि खिचडी खाण्याचा तरी अजिबात मूड नव्हता. मग म्हटलं खूप सारे बटाटे घरात होते, तर बटाट्याचा किस बनवूया. 7 मोठ्या साईजचे बटाटे घेतले आणि चांगलं ना व्यवस्थित त्याला सोलून वगैरे घेतलं असं ह्या पद्धतीनं. तर आज काय झालं माहिती आहे का, गौरांग, मिस्टर आणि मी असं आमच्या तिघांचा उपवास आहे. भक्ती स्कूलला जाते, त्याच्यामुळे तिला तिचा टिफिन वगैरे सकाळी बनवून दिला. आणि हे पहिला किसून घेते बटाटे, कारण की बटाटे खूप वेळ ठेवले ना काळे पडतात. कारण की मला इथं आत्ता ना सोलून ठेवलेत आणि किसपर्यंत एक 5 मिनटं लागतील. तोपर्यंत ना मला जाणवतं येते की बटाट्याचा कलर थोडासा चेंज झाल्यासारखा वाटतोय. तर हे सगळं असं किसून वगैरे घेतलं आणि आता ना ह्याच्यामध्ये पाणी घालून घेऊया. पाण्यात बटाटा ठेवल्यानंतर मग काळा किंवा लाल असा पडणार नाही. तरी देखील तुम्हाला पाणी वेगळ्या कलरचं दिसेल ना, तसं करपल्यासारखं, तर ना कलर चेंज झाला. तर पाण्यात वगैरे घालून घेतलं आणि 7 बटाटे घेतलेत म्हटल्यावरती इथे मी 7 मिरच्या घेतल्या. असं काय ठरवून वगैरे घेतलं नव्हतं, तरी देखील बरोबर हातामध्ये 7च मिरच्या आल्या. म्हटलं ठीक आहे, तर त्या चिरून घेतल्या, बारीक चिरून घेतल्या. आणि ह्या जाळीमध्ये ना हा बटाट्याचा किस जो आहे ना, कारण की ह्याच्यातलं सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे, एकदम सुट्टा करून घ्यायचं आहे, तेव्हा ना चिकट होणार नाही. आपला जो फोडणी आहे ना ती व्यवस्थित बसेल, सुट्टा असं किस होऊन जाईल. तर त्याच्यामुळे एका चाळीमध्ये काढून घेतल्या, खाली त्याच्या कढई ठेवली, म्हणजे थोडंसं अतराई राहिल्यामुळे पाणी नको आहे ते पाणी सगळं निघून जाईल. तेल घेतले, तेलामध्ये थोडंसं घातलं जिरं. उपवासाला कोण जिरं खात नसेल तर स्किप केलात तरी चालेल. मी तर घातलं जिरं आणि बारीक कट केलेली मिरची. हे थोडंसं मिश्रण चांगलं भाजून घ्यायचं. मिरची थोडीशी म्हणजे तेलामध्ये ना तिखटपणा सगळा उतरू द्यायचा, आणि मग आपल्याला हा सगळा ना किस आहे तो घालायचा आहे. तर मी चमच्यानं घालणार होते म्हणून चमचा घेतला, पण चमच्यामध्ये काय तो येतच नव्हता. आणि एका हातात फोन, स्टँड खराब झाले, तर त्याच्यामुळे असा गोंधळ सध्या चालू आहे. इकडे ना मी जे माझं मसाल्याचा डब्बा आहे ना त्याच्यातलं मीठ घेतलेलं नाही आहे, वेगळाच डब्बा होता त्याच्यातलं घेतलं. कारण की मसाल्याचं कसं मी चटणीचा वगैरे चमचा मिठामध्ये घालते ना, तर त्याच्यामुळे ते मीठ वापरलं नाही. तर इकडं आहे ना हे बघा, एक्स्ट्राचं पाणी सगळं निघून गेलं. आणि हा जो किस आहे तो आपला कढईमध्ये घालून घ्यायचा आहे. गॅस एकदम बारीक केलाय. हे सगळं असं घालून घेते. ह्याला ना मी आज शेंगदाणे पण थोडेसेच घालणार आहे, कारण की मिस्टरांना शेंगदाणे चालत नाहीत. डॉक्टरांनी शेंगदाणे खायला द्यायचे नाही म्हणून सांगितले, पण त्यांच्यामुळे आमचं पण असं म्हणजे तोंड मारल्यासारखा प्रकार होतो ना खूप वेळा भाजीमध्ये किंवा असं होतं. मग त्याच्यासाठी मी त्यांच्यासाठी वेगळंच बनवते. पण आता हे काय मी वेगळं बनवणार नाही आहे, थोडं कमी शेंगदाण्याचं कूट घालून वगैरे करणार. चवीनुसार मीठ वगैरे घातलं, आणि शेंगदाणे असे वाटीत वगैरे काढून घ्यायला पाहिजे होते ना, तर मी तसं काही केलं नाही, डायरेक्ट डब्यानं ओतून दिले. तर इथे ना सगळं व्यवस्थित हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. हे पूर्ण खिचडी म्हटलात तरी चालेल, बटाट्याची खिचडी म्हटलात तरी चालेल, पण ही न व्हायला 5 ते 7 मिनटं लागतात. बारीक गॅसवरती ठेवायची आहे, म्हणजे अर्जंटमध्ये आपण म्हणतो ना काहीतरी करायचं आहे, तर हे करू शकता. एक वेळ नक्की ट्राय करून बघा. थोडंसं मिरची जास्त घातली ना, जरा तिखटपणा आला की चांगली लागते. आणि दह्यासोबत तर एवढी अप्रतिम लागते की नाही विचारू नका. तर मला पण आवडते म्हणून म्हटलं चला आज करू. तर एक ना इथं थोडंसं मी 1-2 मिनटं वाफ द्यायला ठेवून दिलं झाकण. आणि आता बघूया आपण ह्याला वाफ लागलेली आहे, छान शिजले काय. तर हे झाकण काढते आता. तुम्ही कशा पद्धतीनं करता हा बटाट्याचा किस? तर मी आज मिस्टरांना ऑफिसमधून बटाट्याचा किस खायला बोलवून घेतले माहिती आहे का. तर जवळून जरा बघू बटाट्याचा किस व्यवस्थित शिजलेला आहे का. तर हे बघा पूर्णपणे मॅश होतो बटाटा, त्याच्यामुळे आपलं हा किस तयार आहे. उपवासाचा पदार्थ तयार आहे. कोणाकोणाला आवडतो कमेंट करून सांगा. आवडत नसेल तरी देखील कमेंट करून सांगा. नको गं बाई असं काय नको म्हणून, पण काय करणार, एकादशीला पर्याय नसतो ना, काही नाही काहीतरी पोटामध्ये घालावंच लागतं. तर इकडे मी गॅस पण बंद केलाय. आणि आजची प्लेट माझी
एकादशीची ही असेल. दही, थोडासा चिवडा, तो पण बटाट्याचाच, आणि आपला जो बनवलेला पदार्थ आहे तो. कसा आहे? एकादशी दुप्पट खाशी.